आणि या पद्धतीचं काम घेतलं ते हाऊस मागे ही दोन्ही हाऊस कोण ताब्यात घेईल हे आता जनतेने आणि मतदारांनी विचार करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. मवियातील महत्त्वाच्या पक्षांनी जे घटक पक्ष आहात तुम्ही वेळोवेळी आता मदत केली. लोकसभा निवडणूक पार पडली त्यावेळी देखील तुमच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या मदत केली. मात्र आता तुम्हाला ज्या वेळेला मदत हवी होती त्यावेळेला ही मदत मिळाली नाही का? गरज सरो वैद्य मरो अशी परिस्थिती सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे का? नाही, मी राष्ट्रवादीच्या 12 मतावर उभा होतो. त्यातलं एक मत फुटलं. यामध्ये आमची पण मतं फुटली आणि जर मला 4 मतं मिळाली असती तर सेकंड प्रेफरन्समध्ये मी जवळजवळ 25 ते 30 मतं आणखीन जास्त घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होतं. काँग्रेसने जर सेकंड प्रेफरन्सची मतं समान वाटली असती किंवा जो 1 नंबर त्यांनी शिवसेनेला दिला तो आमचा आग्रह होता. आपण होतात रात्री 3:30 वाजेपर्यंत काँग्रेसची आणि आमची मिटिंग चालू होती तेव्हा. त्यावेळेला जर ती दिली असती तर निकाल बरोबर होता. मी त्याच मतावर घेऊन मी 14 मतावर घेऊनच निवडणूक लढवत होतो. पण हे नाटक बदललेलं आहे आणि ज्या पद्धतीचं मी बरी बोलीन पण आज मला पण आत्मचिंतन आणि मला पण अभ्यास करावा लागेल कारण मला पूर्णपणे अभ्यास नाही आहे. कारण मतदान केंद्रातून माझा निर्णय झाल्यानंतर मी बाहेर पडलो की बरेचसे कार्यकर्ते महाराष्ट्रातून निवडणुकीसाठी निकालासाठी माझ्याकडे आले होते त्यावेळेला आणि म्हणून याबाबत मी जास्त आज बोलणार नाही आहे. 2-4 दिवसात आपण बोलू त्याच्यावर.